एका जळारी बी मागीर कीटक बिटक येयनात न्हू? ना ना काही ना हातून गोड जाय पडटा गायचे शाण गायचे मूत हां बेसन हां आणि चोळी मूठभर माती माती आणि मागीर एका कित्याक वापर जाता हो? हे सगळे झाडां कसले झाडां घालून यूज हां, करूं येतात जे किटी, किटकी. म्हणा फूल झाडां म्हणा फळ झाडां म्हणा एनी प्लांट यू कॅन यूज हेचे ग्रेट फायदे म्हणजे कितें हे घातल्यार युरिया घालची गरज ना कसले सारे घालची गरज ना ही भाई कसली प्रकारची ही भेंडी? ही 7 भेंडी गोंयची फेमस जाका GI टॅग मेळिल्लो आहा सरकार कडल्यान. ओके. हे तुम्ही आता बियाणे खंयच्यान हाडलेले आहेत काय तुम्हीच तयार केले? तालिगांवच्यान. हां तालिगांव माझी एक फ्रेंड आहा तेणी म्हाका हे बी दिलें मागीर 2 वर्सां हांव यूज करता. आणि कितल्या दिसांनी असे हे लागता हे भेंड्यो? जो नॉर्मल भेंडी बाकीचे भजन तसे 2 महिने ताका लागता 2 ते 2.5 महिने लागता हेका. हां कितल्या अंतराचे लावप बी ते का काय? जे नॉर्मल म्हणटा 1 फुटाक लायल्यार पुरो तांकां बी घालपाक. हां एका झाडाक कितले लागूंक शकता? एका झाडाक सादारण पाव किलो सुमार भेंडी मेळटा. ह्या शेती व्यवसायान जर नवीन युवक येत जाल्यार तांकां फायदो किंवा करियर घडोवंक शकता अशें दिसता तुमकां? करियर घडोवंक शकता प्रोवायडेड तेणी मार्केटिंग स्वता जर केलें तरच. नाजाल्यार बेश्टे प्रोडक्शन करून तेजें जावचेंच ना. मार्केटिंग करचें पडटलें स्वताच तांकां. मार्केटिंग करून जाय स्वताच प्रोडक्शन करून स्वता मार्केटिंग जर केलें तरच तेका कितें उरोवंक शकता. सरकारचे जे माध्यमांतल्यान अनुदान मेळटा ते तुमकां वेळे मेळटा? हय थोडेशें मेळ्ळा म्हाका जाता इतलें पूण ते टायमार मेळना. ह्या वर्साची दुसऱ्या वर्सा तिसऱ्या वर्सा जाता. ह्या भेंडी व्यतिरिक्त तुम्ही आणि कसलो हे करतात उत्पन्न? वर्मी कंपोस्ट करता डेअरी ओके. फार्मिंग करता हां जीवामृत करता. ओके. माझे जे कस्टमर आहा पणजे मेरेन माझे जीवामृत वयता वर्मी कंपोस्ट. आणि हे सगळे उत्पन्न केल्या उपरांत हेका मार्केटिंग खंय आहा? मार्केटिंगचो मोठो प्रॉब्लेम आहा शेतकऱ्यांक. एवरी फार्मर पळोवंक गेल्यार गोंयांत तर कित्याक जे मिडल मॅन आसता पळय तेतून सगळे थोडे फार्मर बाबडो कश्ट करून मरता. पूण तेच्या खातीर हांव जी मार्केटिंग करता हांव स्वता करता मार्केटिंग. माझे दुधाची डेअरी फार्मिंग आहा तितून हांव तेच्या बरोबर भेंडे आनी कसली भाजी वाली रोयता गिमात लायसन दोडकी रोयता काकडी रोयता तेच्या बरोबर तांकांय धाडटा. टायमार मेळटा अशें सांगूंकच शकना. ह्या वर्साची सबसिडी जाता ती फुडल्या वर्सा नाल्यार तिसऱ्या वर्सा अशें जाता. लेबराचो खूब प्रॉब्लेम आहा. वचत ते गोंयांत म्हणटा लेबराचो प्रॉब्लेम. लोकल कस्टमर जे लोकल जे आमचे मनीस आहा पळय ते कामच करूंक पळयनात कोण. तेका लागून लेबराचो व्हडलो प्रॉब्लेम आहा गोंयकारांक. जेन्ना तुमकां आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार मेळ्ळो तेन्ना तुमकां कशें दिसलें? खूब उमेद येयली खूब आवड म्हणजे आनंद जालो कित्याक मी केल्ल्या श्रमाचे फळ मेळ्ळें अशें म्हाका दिसलें. खुटवळ असापूर या परिसरातील एक प्रगतशील शेतकरी दिलीप नारुलकर यांच्या शेतीमध्ये आहोत आणि या शेतीमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रकारचे शेतीचे उत्पन्न घेतलेले. एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांनी सध्या भेंडी मग आपले काकडी आणि इतर जे उत्पन्न आहे ते भाजीपाल्याचं उत्पन्न घेतात. गायींचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायात जर करिअर घडवायचं असेल तर मनुष्यबळ मिळणे कठीण होतं अशी खंत दिलीप नारुलकर यांनी व्यक्त केलेली आहे. सरकारच्या योजना खूप असतील परंतु त्या शेतकऱ्याकडे पोचणे गरजेचे आहे. कधीकधी निसर्गाचाही घाला होतो. रानटी जे जनावरं असतात ती जनावरं मोठं उभं असलेलं पीक देखील खाऊन जातं. त्यावेळी सरकारने आणि कृषी खात्याने दखल घेण्याची गरज आहे. वेळोवेळी जर सरकारने अनुदान दिलं किंवा नुकसान भरपाई दिली तर शेतकरी नवीन आपल्या शेतात वेगवेगळे शेताचे उत्पन्नाचे प्रयोग करू शकतो. तशा दृष्टीने सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे. रानटी प्राण्यांचा अगोदर बंदोबस्त करणे जरुरीचे आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती करत असताना मनुष्यबळ मिळायचा. शेजारी धर्म पाळत असताना शेजारची माणसं एक दुसऱ्या शेतात जाऊन काम करायची. नंतर ती माणसं दुसऱ्या शेतीत असं व्यवसाय आणि शेतीला प्राधान्य दिलं जात असे. परंतु आजचा काळ जरा वेगळा आहे. काही घरची मंडळी काम करतात, काही घरची मंडळी शेतीकडेही दुर्लक्ष करतात. परंतु दिलीप नारुलकर यांच्या शेतात आणि शेतात त्यांची पूर्ण फॅमिली कुटुंब त्यांचं रमत असल्याचं चित्र दिसून आहे. सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून काही युवक नको त्या वाम मार्गाकडे जात असतात. परंतु शेतात जर आपण काबाड कष्ट केले आणि मेहनत घेतली तर आपल्याला सरकारी पगारापेक्षाही डबल पगार ही शेती व्यवसाय देऊ शकते. त्या
तऱ्हेने आपण काम केलं पाहिजे. पारंपरिकता जपत असताना आधुनिक यंत्रणा आहे. आधुनिक यंत्रणेचा वापर करताना ही भूमाता दुखणार नाही याचाही शेतकऱ्यांनी भान ठेवावं. नाहीतर हरवी जमिनीचं परीक्षण करावं लागतं. जमीन सुपीक आहे की नाही, त्यामध्ये भात पिकणार किंवा कुठलं उत्पन्न पिकणार, असे वेगवेगळे मातीचे प्रयोग करावे लागतात. ही वेळ येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे हल्ली आम्ही मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे म्हणा किंवा मोठमोठी यंत्रणा घालून शेती नांगरत असतो. पूर्वी बैलाचं ओतद्वारे आपण ती नांगरणी करत होतो, त्यामुळे जमीन सुपीक अधिक व्हायची. आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचाही वापर होत आहे, परंतु आपले दिलीप नारुलकर आहेत, या आदर्श शेतकऱ्याने रासायनिक खताचा वापर न करता जी पारंपरिक खत ते स्वतः तयार करतात, गांडूळ खत म्हणा किंवा इतर जे शेण आहे त्याचा वापर करून वेगवेगळं खत तयार करून ते स्वतः या शेतीला आपल्या मुलाबाळाप्रमाणे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने अशा शेतकऱ्यांना वेळोवेळी सन्मानित करण्याबरोबरच त्यांना एखाद्या वेळी जर निसर्गाने घाला घातला किंवा रानटी जनावरांनी नुकसानी केली तर त्यावेळी मात्र वेळोवेळी त्यांना मदत करण्याची गरज आहे. या फार्ममध्ये येण्यासाठी तशा प्रकारचा रस्ता नाही. शेती केली म्हणून होत नाही, त्या शेतीसाठी 24 तास पाण्याची गरज आहे. तिळारी प्रकल्प या बाजूने जात आहे, पण त्या तिळारीच्या प्रकल्पाचं पाणी भविष्यात या शेतकऱ्यांना मिळेल की नाही याची कुणीही शाश्वती देत नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि गोवा सरकारने तिळारी कालवा तिळारी प्रकल्प उभारला, त्या शेतासाठी जे कच्चे पाणी महाराष्ट्र सरकारकडून यायचं आहे ते पाणी कुठं येते? 75% पाणी गोवा राज्याला येण्याची गरज असताना केवळ 30% किंवा 5% पाणी या प्रकल्पातून तिळारी प्रकल्पातून गोव्याला पाठवले जाते. त्या दृष्टीनेही राज्य सरकारने प्रयत्न करावे आणि शेतीसाठी लागणारं पाणी 24 तास या तिळारी कालव्यामधून सतत वाहत राहील यावर लक्ष द्यावी, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.